कोणाला विस्तार ऐकायचा असेल त्याने विस्ताराची कथा त्यांनी याच्या आधी झालेली आहे ती कुठे घेऊ शकता, रेकॉर्डिंग त्याचं ऐकू शकता. असो, 3 प्रकारची माया. एक त्यांनी स्वजन मोहिनी माया, दुसरी आहे विमुखजन मोहिनी माया आणि तिसरी आहे स्वमोहिनी माया. स्वजन मोहिनी माया म्हणजे काय? आपले जे भक्त आहेत ना त्या भक्तांच्या संगतीत जातो पण मी देव आहे हे त्यांना कळू देत नाही, त्यांच्यावर मायेचा पडदा टाकतो. विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय? आपल्यापासून त्यांनी यांना विमुख करून टाकतो अशी असणारी माया. जीवजंतूंवर पसरवतो महाराज ती माया. साधू संत आपल्या घरी येतात, हातापाया पडतात, बाबा भजन करा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सारं सांगितलं जातं. पण लोक काय भगवंताचं चिंतन करीत नाहीत. का बरं करीत नाहीत? ही देवाची मायाच आहे महाराज. याला विमुखजन मोहिनी माया म्हणायचं. लोकांना स्वाभाविकपणे परमार्थ करावासा वाटत नाही, याला कारण जर कोण असेल तर भगवंताची माया. मग किती अट्टहास करून सांगितलं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. साधू संतांनी लोकांना सांगितलं, लोकांना कळत नाही का? अहो सगळं कळतं. हे शरीर नाशिवंत हे कळतं, संसार नासकाकूच काय हे कळतं, संसारातले लोक स्वार्थाने त्यांनी भरले आहेत, भामटे आहेत हे कळतं, पण तरी त्यालाच चिकटतात ते. का बरं? याचं कारण आहे भगवंताची माया. ही मायाच त्यांना अडकून टाकते महाराज. म्हणून त्यांनी माया मोठी विलक्षण आहे. देव त्यांनी विमुखजन मोहिनी माया मायेमध्ये अडकवतो आणि स्वमोहिनी माया म्हणजे स्वतः मायेमध्ये गुंतून घेतो ती भगवती राधाराणी आहे. तिच्या छंदात स्वतःला अडकून घेतो. पण देवानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने स्वजन मोहिनी मायेचा प्रयोग यशोदा राणीवर केला आणि पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आली. त्याचं मुख त्यांनी पाहिलं, पण तिला काही आठवणीत राहिलं नाही. ब्रह्मांड दिसल्याचं सगळं विसरून गेली. यानं माती मात्र खाल्ली. का बरं माती खाल्ली असेल? त्याचं कारण आहे का? माती म्हणजे पृथ्वी. ती गेली होती ना व्याकुळ होऊन मला वाचवा म्हणून. आता तिला सुरक्षित ठेवायचं. मग तिला सुरक्षित ठेवण्यासारखं ठिकाण दुसरं कोणतंच नाही माझ्या उदरासारखं. म्हणून त्यांनी तोंडाच्या वाटे पोटापर्यंत पोहोचवली आणि तिला सुरक्षित ठेवलं. एक मुद्दा. ही माती सामान्य नव्हती, ही व्रजभूमीतली माती होती. माझ्या भक्तांच्या पायाची माती आहे आणि माझ्या उदरामध्ये अनेक जीवजंतू आहेत, अनेक त्यांनी ब्रह्मांड आहेत. त्या सगळ्या जीवजंतूंना माझ्या भक्तांच्या पायाची माती प्रसाद म्हणून प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी तोंडातून पोटापर्यंत पाठवले. म्हणून माती खाल्ली. माती शब्दाचा अर्थ तो रज. त्यानं विचार केला मला पुढे जाऊन रजगुणी कर्म करायचे आहेत म्हणून त्यांनी थोडीशी रज खाऊन घ्यावी म्हणून देवानं माती खाल्ली. असे अनेक त्यांनी मुद्दे मला तुमच्या समोर सांगता येतील. देवानं माती खाल्ली. लीला करतोय हा लीलाकारीच आहे. यशोदा राणीला मोठा आनंद होतोय. नंदराज मोठे आनंदी आहेत. शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली कथा. राजा त्यांनी ऐकतोय. राजाला प्रश्न पडला. त्याने विचारला महाराजांना, अहो महाराज असं काय पुण्य केलं होतं नंदराजानं आणि यशोदेनं की भगवान त्यांच्या घरी लीला करतोय? हरी राजोवाच हे नंद किं करोत् ब्रह्मन् श्रेय एव महोदयम् यशोदाच महाभागा उपयस्यास्तनम हरी. काय असं पुण्य आहे नंद यशोदेचं ते सांगा. म्हटले नंद यशोदा सामान्य नाहीत. द्रोण नावाचा एक वसू आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे शतधरा. शतधरा या द्रोण आणि शतधरा या दोघांनी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे देवा तुम्ही बालरूप धारण करून आमच्या अंगणामध्ये खेळावं अशी आमची इच्छा आहे. पण भगवंतानं वरदान देऊन टाकलं की मी बालरूपात तुमच्या अंगणात खेळण्यासाठी येणार आहे. म्हणून त्यांनी तेच नंद आणि यशोदा झाले आणि भगवान त्यांच्या अंगणात खेळतोय हा त्यातला भाव आहे. अशा अनेक प्रकारच्या लीला त्यांनी कन्हैया करू लागला. मित्रांबरोबर खेळतोय. सगळे मित्र गवळ्याचीच मुलं आहेत महाराज. सारे असे मरतुकडे झालेले होते. उदबत्ती छाप. अरे म्हणे चांगल्या घरचे दिसता. दही दूध तूप लोणी तुमच्या घरी आहे असे तुम्ही मरतुकडे कशाने झाले? मग व्यथा सांगायला लागले गोपाळ. म्हणले देवा आमच्या घरी भरपूर दही दूध तूप लोणी आहे पण ते सगळं डेअरीला जातं. आमच्या ढेरीला काही शिल्लक राहत नाही. असं ज्यावेळेला सांगायला सुरुवात केली भगवान म्हणले असं का? आपण सगळ्या गावाला समजून सांगू. ग्रामसभा बोलावली. सगळ्या गावाला समजून सांगितलं वा आधी तुमच्या पोरांना खाऊ घाला मग बाजाराला घेऊन. गावातल्या लोकांनी ऐकलं नाही. मग काय करावं? मग देव विचार करायला लागला म्हणे ग्रामस्थ ऐकत नाहीत, आता फक्त सदस्यांचीच मीटिंग घेतली पाहिजे. आता त्यांनी सगळे गोपाळ जमा केले आणि गोपाळांच्या मध्ये त्यांनी धीटपणाने भगवान सांगू लागले हे बघा तुम्हाला जर पोटभर खाण्याची इच्छा असेल तर असं करा. याल तरी यारे लागेल अवघे माझ्या मागे मागे. मग काय करशील? आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत खायला दे. फक्त काही पथ्य पाळावे लागतील. हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला.
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. कुठपर्यंत हे ताक त्यांनी वरपत राहणार आहात. तुका म्हणे सांडा घाटे त्याने नका भरू पोटे, त्याच्यात घाटच आहे, तुमचं नुकसान आहे, ते करत बसू नका, माझ्याबरोबर चला मी तुम्हाला लोणी खायला देतो. सगळे गोपाळ त्यांनी तयार झाले आणि हा कन्हैया त्यांनी गोपाळांना घेऊन आता चोरी करण्याकरिता उद्युत झाला. चौर कर्म चोरी करतोय. मग त्याकडे महाराज गोपिकांच्या घरात घुसू लागला, चोरी करतोय. त्याने सगळे माठ मोकळे करून टाकावेत आणि त्यांनी पालथे घालून ठेवावे. गोपिकांनी जागा झालं सकाळी की त्यांनी रात्रीच भरून ठेवलेले माठ असायचे. सकाळी बाजाराला जायचे, पहाटी गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. नंदराजाच्या पोरानं खऱ्या अर्थानं चोरी केली. कावर त्याने केली असेल म्हणे तयावे नाही नासी नवे दुसरे आयसे. त्याच्यासारखं कोणी असा नाश करूच शकत नाही. एवढा मोकळं कोणीच करू शकत नाही त्याच्याशिवाय. महत्वाचा मुद्दा आहे. सगळा डेरा मोकळा करायचा म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? डेरा म्हणजे हे शरीर आणि याच्या आतमध्ये असलेलं सगळं मटेरियल मोकळं करायचं हे कन्हैयाशिवाय कोणी करू शकत नाही. तयावे नाही नासी नवे दुसरे आयसे, म्हणून त्याने तोच हे करू शकतो. गोपिकांनी पाहावं त्याने हे चोरी केलेली आहे. यशोदाच्या समोर त्यांनी गेलं पाहिजे. गोपिका गारानं सांगण्याकरिता यशोदे बाहेर ये. म्हणे काय झालं, तुझ्या पोराला काय समजून सांग, चोऱ्या करतोय, आमच्या घरचं लोणी सगळं खाऊन टाकलं, सगळ्या पोरांना घेऊन येतोय, चोरी करतोय. यशोदा राणीला ते मान्यच होत नव्हतं. ती म्हणायची बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतं गोजीरवाने. काय सांगत गाराने गोकुळच्या नारी, 5 वर्षाचं माझे बाळ अंगणी माझ्या खेळे, तुम्ही लटकाच घेता आळ गोकुळच्या नारी. तुम्ही खोटा खोटा आळ घेता आहात. 5 वर्षाचं माझं बाळ आहे, माझ्या अंगणात खेळताय. का बरं असं म्हणत असेल हो? पहिला मुद्दा, ती आई आहे म्हणून. कारण कोणतीच आई आपल्या मुलाचा अपराध त्यांनी कबूल करीतच नाही. तिला कधीच वाटत नाही आपलं पोरग काहीतरी त्रास देत असेल. तिला वाटतं माझा बाबा म्हणजे फार सज्जन आहे, कधीच कोणाला त्रास देणार नाही, कारण तिचा त्याच्यावर फार विश्वास असतो. एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की कन्हैया लीलाच अशी करत होता की यशोदेच्या अंगणामध्ये सुद्धा खेळत होता आणि दुसरं रूप धारण करून गोपाळांबरोबर चोरी करायला पण जात होता. आता तिच्या डोळ्यासमोर दिवसभर घराच्या अंगणामध्ये खेळतोय. ती कशी काय कबूल करेल की तुमच्याकडे चोरी करायला आला म्हणून? ती काय केलं, कबूलच करेना. पण रोज उठून गारणं येऊ लागलं. कोणी म्हणायचं आमचा माठच फोडून टाकला, कोणी म्हणायचं दह्या दुधाचा रबडाच करून टाकला, कोणी म्हणायचं सगळं दही दूध तूप लोणी खाऊन टाकलं, कोणी म्हणत होतं बाजाराला निघाल्यानंतर त्यानं माठच फोडून टाकला. रोज गारणं येऊ लागले. यशोदेनं कन्हैयाचा कानच पकडला आणि त्याला ताकीद देऊ लागली, हे कृष्णा तुला मी ताकीद करते, तुला मी ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको, कान्हा तुला मी ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको. तुझा पितानंद मारत याचा खाऊ नको रे. पण यशोदा त्यांनी सांगताय तरी सुद्धा कन्हैया ऐकतच नाही. मग यशोदा राणीनंच एक दिवशी विचार केला की हा कन्हैया का बरं त्यांनी चोरी करण्याकरिता जात असेल. तिच्या लक्षात आलं, ज्या गोपिकांच्या घरी चोरी करण्याकरिता जातो त्या गोपी स्वतःच्या हातानं मंथन करतात आणि लोणी त्यांनी अशा पद्धतीने डेऱ्यात भरून ठेवतात. म्हणून त्यांच्या हातचं लोणी खाण्याकरिता हा जात असेल. मी तर महाराणी आहे, मी त्यांनी घरी कधीच मंथन करत नाही, काही काम करत नाही. मग काय केलं पाहिजे,
मी माझ्या हाताने त्यांनी जर घरी मंथन करून लोणी डेऱ्यात भरून ठेवलं तर माझ्या हातचं लोणी कन्हैया खाऊ शकेल असा विचार करून यशोदेनं स्वतःच मंथन करायची तयारी केली. भल्या पहाटे यशोधराने जागे झालेल्या कन्हैयाचा शृंगार करून त्यांनी मित्रांबरोबर कन्हैयाला खेळायला अशा पद्धतीने पाठवलेला आहे आणि सकाळी सकाळी त्यांनी मंथन करते आहे. महाराज भागवतकार वर्णन करून सांगतात हरी एकदाश्र गृहाविषु यशोदा आनंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु स्वयं निर्मल खदधी. कन्हैया त्याने अशा पद्धतीने मित्रांबरोबर खेळायला गेलेला आहे. यशोधराने मंथन करते आणि मंथन करता करता त्याने अशा पद्धतीनं भगवंताचं स्मरण करते आहे. हातानं मंथनाची प्रक्रिया चालू आहे, मुखानं भगवंताचं गीत गाते आहे आणि मनामध्ये भगवंताचं स्मरण करते. काया वाचा आणि मन तिन्ही गोष्टींनी एकाच वेळेला भगवंताचं चिंतन सुरू आहे आणि मंथन देव त्याने मित्रांबरोबर खेळतो आहे. खेळणाऱ्या देवाला कळत आहे माझी आई माझं स्मरण करते, मला बोलावते आहे. गोविंद मेरो हे गोपाल यशोदा त्यांनी मंथन करते, हातानं मंथन करते, कायिक भावानं कन्हैया करता, वाणीनं गीत गाते आहे, वाचिक भाव आहे कन्हैया करता गीत गाते आहे आणि मनानं कन्हैयाचं चिंतन करते. काय आवाच्या मनानं भगवंताचं चिंतन सुरू झालं हे भगवंताला कळालं, देवाला कळालं माझी आई माझं स्मरण करते आहे. कन्हैया त्यांनी आता आईच्या दिशेने जाणार आहे. कन्हैया धावतच आईच्या दिशेने जाण्याकरिता निघाला. गाईगाईनं त्यांनी पळत पळत आईच्या जवळ अशा पद्धतीने गेलेला आहे आणि जाऊन त्यांनी आईच्या गळ्यातच अशा पद्धतीने मित्र मारले. मैया 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 मैया. काय रे गाणं, मैया मला फार भूक लागली ग, मला काहीतरी खायला दे ना. ती म्हणते थांब जरा, मला एवढं मंथन करू दे, मग मंथन पूर्ण झाल्यानंतर तुला खायला देईन. तो म्हणलं नाही मला आत्ताच खायला पाहिजे. अरे मला मंथन पूर्ण करू दे मग मी तुला खायला देईन. तरी कन्हैया ऐकेच ना. कन्हैयानं त्या रवीलाच त्यांनी महाराज अशा पद्धतीने पकडून धरलं, तिचा हातच पकडला आईचा. आई मला आत्ताच खायला दे. ती व्याकुळून म्हणते सोड रवीचा हात. सोड रवी सोड बाळा करू मंथना, करू मंथना, सोड रवी सोड बाळा करू मंथना, करू मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. कन्हैया त्यागने काही केले ऐकेस ना. मग आईनं त्यागने अशा पद्धतीने मंथन करायचं थांबवलंच. कन्हैयाला त्यागने आपल्या मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या हातानं त्याला लोणी आता भरवते आहे. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. यशोदा ही भक्ती आहे महाराज, ही भक्तीच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे. कन्हैयाला अशा पद्धतीने लोणी खाऊ घालते आहे. बघा मंथन करणं हे कर्म आहे. माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी. मंथन करणं हे कर्म आहे, त्याच्यातून लोणी प्रगट होणं हे ज्ञान आहे आणि ते लोणी स्वतःच्या हाताने देवाला खाऊ घालणं ही भक्ती आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून
कर्मरूपी मंथन जर त्यांनी चांगलं केलं तर ज्ञानरूपी लोणी आपल्या जीवनामध्ये प्रगट होईल आणि त्या ज्ञानानं संपन्न झाल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताच्या प्रेमात त्यांनी पदार्पण करता येईल. हेच महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जर त्यांनी या स्थितीत जाण्याची इच्छा असेल तर मंथन चांगलं करा, म्हणजे कर्म चांगलं करा. आपलं कर्म चांगलं जर झालं तर आपण या स्थितीपर्यंत जाऊ शकतो. नाही तर कर्मच जर खरकटे असतील आणि देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल कधीच देव भेटणार नाही. असं नाही भेटत महाराज. कर्मच चांगले केले पाहिजेत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागे. आपले कर्म देवाला त्यांनी व्हायचे. ज्ञानोबा म्हणतात मनोनिया फळी लागू सांडोनिया आणि कर्मे करावी हा चांगली निरोप माझा. माझा निरोप आहे सगळ्यांना. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरी एकच उभी आहे अशी जी निरोप सांगणारी आहे. निरोप माझा, माझा निरोप आहे. चांगली कर्म करा. मंथन करणं म्हणजे कर्म करणं. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म त्यांनी होणार नाहीत तोपर्यंत आपण ज्ञानाचे अधिकारी होणार नाहीत. आणि जोपर्यंत आपण ज्ञानाने परिपूर्ण त्यांनी होणार नाहीत तोपर्यंत प्रेमातही पदार्पण त्यांनी हो. कारण ज्याच्यावर प्रेम करायचं त्याचं ज्ञान सुद्धा आधी झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मंथन करणं हा म्हणजे त्यांनी कर्म आहे. लोणी प्रगट होणं म्हणजे ज्ञान आहे. आणि स्वतःच्या हातानं लोणी त्याला खाऊ घालणं म्हणजे त्यांनी भक्ती आहे. ही दिव्य असणारी शृंखला आपल्या डोळ्यासमोर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते आहे. कन्हैया त्यांनी लोणी खातो आहे. यशोदा राणी त्यांनी आनंदी आहे कन्हैया लोणी खातो म्हणून. इतक्यात त्यांनी महाराज यशोदा राणीला कसला तरी वास येऊ लागला. तिने काय केलं होतं माहिती? चुलीवर दूध तापायला ठेवलं होतं. ते दूध त्यातनी विसरलीच होती. ते दूध त्यांनी उतू गेलं आणि उतू जाऊन अशा पद्धतीने ते चुलीत पडलं सुद्धा. आणि चुलीत पडून दूध जळू लागलं. ते दूध जळाल्याचा वास आला यशोदा राणीला. महत्वाची गोष्ट आहे. बायकांचे नाक मोठे चाणक्य असतात महाराज. त्यांना कशाचा त्यांनी वास येईल सांगता येत नाही. अशा काही सुगरण त्यांनी बायका पाहायला मिळतात की जर स्वयंपाक केला तर त्यांनी तो चाखून पाहायचा नाही मीठ जास्त आहे का कमी झालं म्हणून. मग असं त्यांनी चमच्यात ती भाजी घ्यायची फक्त वास घ्यायचा. वासावर कळतं बायकांना याच्यात मीठ कमी आहे का जास्त आहे म्हणून. एवढ्या सुगरण असतात. आता काहींना काहीच कळत नाही ती गोष्ट वेगळी आहे. येडीला सासर सारखं बाहेर आहे सारखं अशी अवस्था होती की नाही. तुला काही समजत नाही. पण काही चाणक्य असतात. नाक मोठे चाणक्य आहे. घरात दूध जळालं आणि जळाल्याचा वास आला महाराज. तो वास आल्याबरोबर त्याने तिनं कन्हैयाला खाली ठेवलं आणि घरात त्याने दूध पाहण्याकरिता गेले. देवाने पाहिलं अरे मी सामान्य नाही जगाचा मालक आहे. सहजासहजी त्याने कोणाला मी सापडत नाही आणि मला खाली ठेवलं कशा करता? दुधा करता. दूध म्हणजे संसार आणि मी म्हणजे त्यांनी परमार्थ. संसाराकरता परमार्थ खाली ठेवला. त्याच्यामुळे देव रागवला. रागावल्यानंतर म्हणलं काहीतरी दंड दिला पाहिजे. तिकडे दूध त्यांनी जळालं होतं ना. काहीतरी दंड दिला पाहिजे. इकडे इकडे भगवान पाहू लागला आणि घाईघाईने त्यांनी अशा पद्धतीनं एक काठी जवळ दिसते ती काठीच घेतली आपल्या हातात आणि धावतच निघाला. सगळे माठ ठेवले होते की नाही दया दुधाचे ते सगळे माठच देवाने फोडायला सुरुवात केली. सगळे माठ फोडलेले आहेत. दया दुधाचा रगडा झालेला आहे. यशोदा राणी त्यांनी दूध उतरवून त्यांनी घाईघाईनं धावत आलेली आहे. पाहतो तर काय सगळे माठ फोडून टाकलेले आहेत. शिंक्यावरचे माठ फोडण्याकरिता अशा पद्धतीने तयार आहे. वानर जमा झालेले आहेत आणि वानरांना स्वतःच्या हाताने लोणी त्यांनी खाऊ घालतो आहे. यशोदा राणी त्यांनी रागावली. रागावून त्यांनी कन्हैयाच्या मागे धावू लागली. थांब कन्हैया, थांब कन्हैया, तुला पकडते, थांब कन्हैया. कन्हैया पळू लागला. यशोदा राणी त्याच्या मागे धावते आहे. कन्हैया त्यांनी पुढे पळतो आहे. काही केलं त्यांनी हाताला तिच्या सापडत नाही. थांब तुला पकडते, थांब तुला पकडते, हाका मारते, थांब. कन्हैया थांबत नाही. पळून पळून दमली यशोदा राणी. दमून त्यांनी तिला दम लागला. कपाळावर घामाचे बुंद आले आणि थांबली. आणि थांबून त्यांनी व्याकुळ होऊन म्हणू लागली कान्हा थांबणार. व्याकुळ होऊन त्यांनी म्हणते कान्हा थांबणार. थांब म्हटलं की लगेच कन्हैया थांबला. व्याकुळ होऊन म्हटलं की लगेच ताबडतोब थांबला. थांबला असाच पकडला आणि पकडून त्यांनी म्हणू लागले थांब आता तुला बांधून टाकतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा मी काय सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक वेळेला ऐकले तरी एकदा अभ्यास म्हणून ऐका.
यशोदा राणी भक्ती आहे आणि परमात्मा जर पकडता आला कोणाला तर भक्तीलाच पकडता येतो, दुसऱ्या कोणाला नाही पकडता येत, भक्तीलाच पकडता येत. महत्वाची गोष्ट सांगतो. पण असं आहे भक्ती सुद्धा त्यांनी व्याकुळ झाली पाहिजे. रुबाबातली भक्ती जमत नाही महाराज. आधी त्यांनी कन्हैयाच्या मागे धावत, थांब थांब कन्हैया, थांब कन्हैया रुबाबात म्हणत होती. आता मात्र त्यांनी थकली आणि व्याकुळ होऊन त्यांनी म्हणू लागले, कन्हैया थांबणार आहे. मग कन्हैया थांबला. म्हणजेच त्यांनी रुबाबातली भक्ती भगवंताला आवडत नाही, भक्ती व्याकुळ झाली पाहिजे. आपण जर त्यांनी रुबाबात देवाला म्हणून, देवा मला दर्शन दे, देव म्हणतो तुझ्या बापाचं नोकर नाही दर्शन द्यायला, तू व्याकुळ झाला पाहिजे. मग देवाच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. आता थोडं माझ्याकडे बघा 2 मिनिटं, मग ती पाहायचंच आहे आपल्याला. पात्र आली की माझ्या गरीबाचं कोणी ऐकत नाही. असं पात्रही महत्वाचे आहेत, फार सुंदर सजवले जातात, आपलं मन त्याने वेधलं जातं. पण कथाही महत्वाची आहे, ती पण आपण श्रवण केली पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. आता विसरलो का मी काय सांगत होतो. कन्हैया ताईने लीला करतोय ना, त्याच्या लीलेत आपण प्रवेश केला पाहिजे. भगवंताच्या भेटीकरिता आपण व्याकुळ झालं पाहिजे. जोपर्यंत भक्ती व्याकुळ होत नाही तोपर्यंत परमात्मा त्याने भेटत नाही. म्हणून त्यांनी व्याकुळ भक्ती झाली पाहिजे. आपण अंतकरणापासून भगवंताकरिता व्याकुळ झालं पाहिजे. देवा कधी भेटशील रे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ, ही अवस्था आपल्याला झाली पाहिजे, तेव्हा परमात्मा आपल्याला भेटेल. मग त्यांनी पकडला, दूध पाहण्याकरिता गेली होती, दूध जळालं होतं, दूध जळालं होतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, दूध जळालं होतं. कशामुळे जळालं होतं माहितीये तुम्हाला? अहो ते जळालं होतं म्हणून जळालं होतं. दूधच जळालं त्याच्यामुळे ते जळालं. कशावर जळालं? ते लोण्यावर जळालं. त्याला वाटलं हे लोणी खायला लागला, आता माझं काय काम आहे. मग दुधाला जळकी उठली लोण्याची, म्हणून त्यांनी चुलीत उडी मारली. मला जगण्यातच काय अर्थ आहे, आता जळून जातो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, असं जळू नये कोणावरच, काय काम जळायचं, असंच आहे ना महाराज. खरं सांगू का, जो दुसऱ्याकडे पाहून जळतो ना तो स्वतः जीवनभर जळत राहतो. मेल्यावर तर जळावंच लागतं, पण अख्खं जीवन त्यांनी जळून जळून घालवतो. दुसऱ्याकडे पाहून जळत जाऊ नये महाराज. महत्वाचा मुद्दा सांगतो. एखाद्याला नाव मिळालं असेल, वैभव मिळालं असेल, प्रतिष्ठा मिळाली असेल, संपत्ती मिळाली असेल, श्रीमंती आली असेल, त्याच्याकडे पाहून जळू नका. त्याच्या प्रारब्धात होती म्हणून त्याला मिळाली. हे सगळं त्याच्या भाग्यात होतं म्हणून त्याला प्राप्त झालं. आपल्या भाग्यात असेल तर आपल्याला पण देव देईल. दुसऱ्याकडे पाहून जळू नये, महत्वाची गोष्ट आहे. दूध जळालं म्हणून ते जळालं. त्याचा वास सुटला म्हणून यशोदा राणी पाहण्याकरिता गेली. देवाला कळालं म्हणे दुधाला पाहण्याकरिता गेली, मला ठेवून, म्हणून रागावला, सगळे माठ फोडले. यशोदेने आता कन्हैयाला पकडलेला आहे, पकडून त्याला बांधण्याचा प्रयत्न करते आहे. दोरी त्यांनी घेतलेली आहे, त्याला बांधते आहे. पण काय करावं, ती बांधायचा प्रयत्न करू लागली. दोरीनं त्याला बांधताच येईना. एक दोरी कमी पडली, दुसरी दोरी घेतली, ती पण कमी पडली. सगळ्या दोऱ्या घरातल्या कमी पडल्या, वेळ कमी होता ना त्याच्यामुळं. मग सगळ्या दोऱ्या कमी पडल्या, आता काय करावं. मग शेवटी त्यांनी आपल्या पदरानं बांधायला सुरुवात केली. मग बांधला गेला महाराज. उखळाला बांधायचं होतं, उखळाला त्यांनी बांधून टाकत होते. दोरी शब्दाचा अर्थ होतो रज्जू, आणि रज्जू साऱ्या शब्दाचा अर्थ होतो गुण. गुण भगवान गुणांनी बांधला जात नाही, पदरानं बांधला गेला. पदर म्हणजे प्रेम. आईच्या पदरामध्ये प्रेम असतं, महत्वाची गोष्ट आहे. पण आईला पदर असला पाहिजे. आता फॉरवर्ड झाली ना आई महाराज, आता कुठून त्यांनी पदर सापडेल, महत्वाची गोष्ट आहे. माझं ऐकायला थोडं वाईट वाटतं. लोक म्हणतील अशा खडूस शब्दांमध्ये त्यांनी बोलल्यानंतर बऱ्याच लोकांना मनातली मनात वाटत असेल याचं कोणी ठेवलं असेल, याला बोलवलं कोणी असेल, हे राज रोज लोकांच्या समोर तोंड टाकतंय, याला परत बोलू नका असं त्यांनी वाटत असेल. काही शब्द असे असतात जे फेकून मारल्यासारखे लागतात, आणि जिथं वेदना व्हायच्या तिथं बरोबर त्यांनी होतात. ही कथा किंवा कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. बरोबर ज्याच्या त्याच्या मापाचे कपडे सापडतात आणि बरोबर ते फिट बसतात मापाला, महत्वाची गोष्ट आहे. पण बऱ्याच लोकांच्या मापाचं असतं याच्यामध्ये ते. आणि हे बघा, महत्वाचा मुद्दा सांगतो, हेतू पुरस्सर कोणाला टार्गेट करून अजिबात बोललं जात नाही, पण तरी सुद्धा लोकांना वाटतं आपल्यालाच म्हणलेत असं त्यांनी आपोआप होतं ना. हे सहज त्यांनी बोललं जातं, जे समोर येईल ते बोललं जातं, पण बरोबर फिट बसतं ज्या जागेवर जाऊन बसायचं त्या जागेवर. म्हणून त्यांनी, मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्याचा अजिबात मनोदय नाही. मला या कठीण शब्दांमधून तुम्हाला दुखवण्या
तुम्ही काय माझे शत्रू थोडेच आहात. तुम्ही उलट श्रद्धेनं प्रेमानं ऐकण्याकरिता समोर येत आहात. तुमचा पान उतारा करणं, तुम्हाला त्यांनी दुखवणं, तुमचा अपमान करणं चांगली गोष्ट नाही. हे तुम्हाला दुखवण्याकरिता, तुमचा अपमान करण्याकरिता अजिबात बोलत नाही. जर बोललं जात असेल तर पोटतिडकीनं फक्त तुमच्या हिताकरिताच बोललं जात आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे महाराज. म्हणून त्याने कोणी अशा पद्धतीने जास्त मनाला लावून घेऊ नका. आणि जर मनाला लावून घेतच असाल तर त्यातलं चांगलं जेवढं आहे तेवढं घ्या. जे त्यांनी तुम्हाला असं वाटत असेल खराब आहे ते तिथंच सोडून द्या. त्याचा विचारच अशा पद्धतीने करू नका. महत्वाची गोष्ट आहे. असो पदरानं बांधून टाकला असं मी सांगतोय. पदर म्हणजे प्रेम, प्रेमानं बांधला जातो. हा त्याने गुणांनी बांधला जात नाही. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणे भक्तिप्रियो माधवा. माधवाला भक्तिप्रिय आहे. बांधून टाकला उखळाला आणि आई तिचं काम करण्याकरिता निघून गेली. कन्हैया बांधला गेलेला आहे. आता काय करावं ते काय थांब थोड्या वेळा द्या. कन्हैया बांधला गेला, उखळाला बांधून टाकला होता ना, तो उखळ त्याने अशा पद्धतीने त्याने का आई कामात आहे असं पाहिलं आणि हळूच अशा पद्धतीने ते ओढून उखळच उपटून घेतलं. आता ते उपटून घेतल्यानंतर ओढायला सुरुवात केली. आता कुठं न्यायचं होतं काय माहिती. दरवाजातून ओढीत त्यांनी बाहेर आणलं अंगणात आणि दारात 2 झाडं उभी होती. अर्जुन नावाची झाड होती, अर्जुन वृक्ष. जुळे झाड होते, जुळे. त्याला यमला अर्जुन म्हणतात. त्या यमला अर्जुनामध्ये मध्ये थोडीशी संधी होती, त्याच्यातून हा पलीकडे निघून गेला आणि ते उखळ त्याने अशा पद्धतीने अडकवलं. उखळालाच का बरं बांधला असेल. उखळावर उभा राहिला होता आणि वरचे माठ त्यांनी फोडायच्या तयारीत होता आणि वानरांना खाऊ घालत होता. म्हणून उखळ त्याने आरोपीच आहे, त्याला सह आरोपी म्हणायचं. हा मुख्य आरोपी आणि उखळ सह आरोपी म्हणून दोघांना शिक्षा म्हणून एकमेकाला बांधून टाकलं. पण उखळच उडीत नेलं आणि आता जोरात त्यांनी ओढल्याबरोबर चमत्कार असा झाला. कडकड 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 मोठा आवाज झाला आणि दोन्ही झाड धाड सगळं गाव पाहण्याकरिता आलं. पाहता पाहता त्या 2 वृक्षांमधून 2 पुरुष प्रगट झाले. एकाचं नाव आहे नलकुबर आणि दुसऱ्याचं नाव आहे मणिग्रीव. हे दोघे जण कुबेराची मुलं होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा आहे का. कुबेर म्हणजे धनाचा राजा, श्रीमंताची मुलं होते. आणि एक दिवशी त्यांनी दारू पिऊन उन्मत्त झाले होते. उन्मत्त होऊन जलक्रीडा करत होते. अंगावर वस्त्र नव्हते, तसेच उभे राहिले होते पाण्यामध्ये. नारदजी महाराज समोरून आले. नारदांना पाहून त्यांनी नमस्कार केला नाही, तसेच त्यांनी उभे राहिलेले नारदांना पाहिले. राग आला. म्हणजे श्रीमंताची मुलं झालात म्हणून उन्मत्त झालात होय, दारू पिऊन स्वतःला विसरलात काय असं म्हणून त्यांनी नारदजी रागावले, शाप देऊन टाकला. झाडासारखी उभे आहात म्हणे, वृक्ष व्हाल. भरभरा दारू उतरली एका शापात. धावतच आले पाया पडायला सुरुवात केली. महाराज वाचवा, उशाप द्या. मग उशाप दिला. दया आली नारदांना. म्हणले जरी वृक्ष झालात तरी देवाच्या दारातले झाडं व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शानं उद्धरून जाल. तुम्ही ऐकता सर्वजण. साधून शाप दिला तरी देव भेटतो. साधून आशीर्वाद दिल्यावर भेटतो. याच्यात काय नवल आहे महाराज. साधून शाप दिला तरी देव भेटतो. साधून शाप दिला वृक्ष व्हाल तरी परमात्म्याची भेट झाली. म्हणून साधू सर्वांगानं गोड आहे. सर्वांगी साखर अवघी गोड. चंदनाचे हात पाया ही चंदन असं म्हणतो ना. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. म्हणून सज्जन सज्जनच असतो. त्याच्यावर केवढे आघात झाले तरी जगाला त्रास देत नाही, त्याच्यापासून जगाला उपद्रव होत नाही. म्हणून त्यांनी नलकुबर आणि मणिग्रीवाचा उद्धार त्यांनी झाला. भगवंताला नमस्कार करून ते निघून गेलेले आहेत. आता मात्र यशोदा राणीला पश्चाताप झाला की माझ्या बाळाला मी बांधून टाकलं. सर्वजण त्यांनी यशोदा राणीला रागावू लागले. का बरं तू असं केलंस. एवढ्या दिवसातून म्हातारपणाला मुलगा त्यांनी झाला आणि त्याला सुद्धा असं मारहाण करतेस, बांधून टाकते, आज काय पाहिलं असतं आपण, असं सर्वजण त्यांनी बोलू लागले. यशोदा राणी कन्हैयाला हृदयाला लावलं. पुन्हा पुन्हा म्हणते, बाळा तुला मी कधीच परत बांधणार नाही. यानंतर त्यांनी सगळी गोष्ट सगळ्या गावातल्या लोकांना कळाली. गोपाळ सगळे कन्हैयाचे मित्र आहेत. कन्हैयाच्या अवतीभोवती त्यांनी उड्या मारू लागले आणि कन्हैयाचं दिव्य त्यांनी हे जीवन पाहून कन्हैयाच्या नावाचा घोष करू लागले. महाराज गोपाला गोपाला
Let's go.
भगवंतानं उखल बंधन केली आहे. देवाला दामोदर असं नाव त्यांनी प्राप्त झालं. साधू संत याला दामोदर लीला असं सुद्धा त्यांनी म्हणतात. उखळाला बांधून टाकलं, उखळच देवाला त्यांनी उपटून घेतलं. या प्रत्येक गोष्टीमध्ये काही विशेष असणारा भाव आहे. यमलार्जुनाचा उद्धार झाला म्हणजे त्यांनी साधूच्या शापानं वृक्ष झाले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, साधूचा शाप सुद्धा अनुग्रह ठरू शकतो. लक्षपूर्वक ऐका. दुर्जनानं केलेल्या स्तुतीपेक्षा साधूचं रागावणं चांगलं असतं. परत म्हणू का हे मी, दुर्जनानं केलेल्या स्तुतीपेक्षा साधूचं रागावणं हिताचं असतं. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पण दुर्जन स्तुती करतात, हे स्तुती करणारे त्यांनी महाराज कधी फसवतील सांगता येत नाही. पण साधू रागवतो, पण रागवलं तरी हितच करतो. महत्वाची गोष्ट. म्हणून त्यांनी यमलार्जुनाचा उद्धार देवानं केला. जगाला हे सांगून दिलं की मी गुणांनी बांधला जात नाही. गुण फार असतात माणसाच्या अंगात, फार चांगले चांगले गुण असतात. कोणाला चांगलं गाता येतं, कोणाला चांगलं वाजवता येतं, कोणाला चांगलं नाचता येतं, कोणाला चांगलं बोलता येतं. हे अनेक गुण आहेत. या गुणांनी कन्हैया रिझत नाही. पक्क लक्षात ठेवा. हा प्रेमाने रिझतो. तुमच्या अंगात गुण नसू द्या कोणत्याच प्रकारचे, पण प्रेम असू द्या. प्रेमाने तुमचा होईल, देवाला हेच सांगायचंय. म्हणून त्यांनी दोरीने बांधला गेला नाही, पदराने बांधला गेला, म्हणजे प्रेमाने बांधला. संदेश काय आहे या कथेतला तो तर लक्षात आलं पाहिजे ना. म्हणून त्यांनी सिंहावलोकन करून सांगतोय की तुम्ही चांगलं कर्म करा, तुमच्या जीवनात ज्ञान प्राप्त होईल. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानं परमात्म्याचं दर्शन होईल, म्हणजे भक्तीपर्यंत जाता येईल. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी फक्त कथारूपाने पाहू नका, आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला उतरवायचे आहेत. या अंगाने त्यांनी बघा, बरेच असे प्रसंग आहेत मला तुमच्या समोर सांगण्यासारखे. म्हणून उद्या आपण आता भगवंताच्या खोड्या थोड्याशा पाहणार आहोत आणि पुढील प्रसंगात पदार्पण करणार आहोत. अजून बरंच माझ्याकडे सांगायचं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आता अवघे आपल्याकडे 2च दिवस बाकी आहेत. 2च दिवस आहेत, म्हणजे उद्या आणि परवा असे 2 दिवस त्याने आपल्याकडे आहेत. त्यातली उद्याची कथा जी आहे ती याच वेळेमध्ये त्याने होईल. म्हणजे त्याने 6 ते 10 या वेळेमध्ये उद्याची कथा होईल. परवा दिवशी मात्र त्याने 19 तारीख आहे आणि नाथ जन्म आहे. मग नाथ जन्माच्या वेळेला त्याने जन्मापर्यंत कथा करायची आहे. मग तुम्हाला रोज 10 वाजता थांबतो, मग 12 वाजता थांबणार का? कथाच थोडीशी उशिरा सुरू होईल आणि ती कथा 12 वाजेपर्यंत चालेल, असं त्याने पूर्वीच अशा पद्धतीने ठरलेला हा नियम आहे की नाथ जन्म त्याने 12 वाजता होतो. भैरवनाथांची जयंती आहे. थोडंसं जन्माविषयी सांगून, थोडासा काल्याचा प्रसंग सांगून दहीहंडी फोडून आपण त्याने समारोप करणार आहोत. मग उद्याच्या दिवस त्याने कथा झाल्यानंतर जी जेवणाची वेळ आहे तीच जेवणाची वेळ असणार आहे. परवा दिवशी मात्र त्याने दिंडी प्रदक्षिणा होऊन त्याच्यानंतर त्याने भोजनाला सुरुवात होणार आहे. साधारणतः 7 वाजल्यापासून तर 9:30 वाजेपर्यंत भोजन म्हणजे महाप्रसाद अशा पद्धतीने होईल. शेवटच्या दिवशीची गोष्ट सांगताय. म्हणून त्याने आपण दिंड सेवा मंडळ, मंडळाचं नाव काय? सत्संग सेवा मंडळ. पण या मंडळाच्या माध्यमातून एवढ्या लोकांना सत्संग घडतो आहे आणि हे मंडळ त्यांची सेवा करत आहे. म्हणून सत्संग सेवा मंडळ हे शोभून दिसणारं नाव आहे. या मंडळानं असंच भविष्यामध्ये त्याने सत्संग आयोजित करत राहावे. म्हणजे तुम्ही मला आता पुढच्या वर्षीच्या कथेचं आयोजन आताच करून ठेवतो असं तुम्हाला वाटेल. मलाच बोलवलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही अनेक महात्म्यांना त्यांनी बोलावू शकता, त्यांच्या माध्यमातून ज्ञानदान लोकांच्या समोर अशा पद्धतीने करू शकता. पण ही अविरतपणे त्यांनी परंपरा चालू राहावी आणि या मंडळातील तरुणांच्या माध्यमातून समाजानं काहीतरी आदर्श घ्यावा, असं आदर्श काम त्यांनी या मंडळानं सदैव करत राहावं अशी आपण सर्वांची त्यांनी सदिच्छा भगवंताजवळ व्यक्त केली पाहिजे. म्हणून त्यांचा आदर्श असला पाहिजे. गणेशोत्सव असू द्या, नाही तर नवरात्री उत्सव असू द्या, नाहीतर असा सप्ताह भागवत त्यांनी असू द्या, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मर्यादा आपण सांभाळणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. नाही तर गणेश उत्सवामध्ये त्यांनी भोंगा लावला जातो, त्याच्यात पिक्चरची गाणी लावून त्यांनी पोरं नाचतात, तरुण पोरं त्यांनी अशा पद्धतीने नाचतात. ते चांगलं वाटत नाही. गणपती बाप्पा कधीच प्रसन्न होऊ शकत नाही. भगवती जगदंबेच्या त्यांनी नवरात्राच्या काळामध्ये जर आपण अश्लील पद्धतीने त्या देवतेच्या समोर जाऊ लागलो तर ती देवता आपल्यावर प्रसन्न होणार नाही, उगीच काहीतरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांनी एक असा आदर्श तयार झाला पाहिजे की शांततेमध्ये अतिशय सद्भावनेनं आणि त्यांनी त्या नियमानुसार त्यांनी आपण या सगळ्या उत्सवांना सामोरं गेलं पाहिजे. आपल्या भोंग्यामधून त्या जगाच्या समोर एक प्रस्थापित करा असो. म्हणून त्यांनी ही स्तुती नाही, चांगलं काम लोकांच्या समोर सांगणं हे पण चांगलं असतं.
म्हणून अशा पद्धतीने त्यांनी ही सूचना सांगितली. आता आपली कथा इथेच सहन करतायत त्याबद्दल मी संयोजकांच्या वतीने तरुण आणि अतिशय तडफदार असे आमदार निलेशजी लंके यांनी भेट दिलेली आहे. त्यांचं सत्संगाच्या वतीने त्याची आरतीसाठी खाली यावं. आज आरतीसाठी मी जे ज्यांची नावं घेतोय त्यांनी प्रथमतः आरतीसाठी यायचे. त्यामध्ये दादासाहेब पठारे की ज्यांनी आपल्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व गॅस टाक्यांची सोय केलेली आहे. त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार मित्र हे या ठिकाणी दैनंदिन उपस्थित राहतात. त्यांनीही या ठिकाणी आरतीसाठी यायचे. त्यामध्ये लोकमतचे वार्ताहर पानमन सर असतील, सारमोचे सुरेंद्र शिंदे, लोकमतचे वार्ताहर गायकवाड सर, नगर सह्याद्रीचे शरद रसाळ, पुण्यनगरीचे सुनील पठारे आणि पुढारीचे सुभाष दिवटे यांनी आरतीसाठी यायचे. ज्या मंडळीने अन्नदान केलेलं आहे त्या मंडळींचा महाराजांच्या हस्ते सत्कार होत आहे. महाराज त्यांचा स्वलिखित ग्रंथ जे आहेत आनंद अनुभव आनंद लहरी, त्यामध्ये वैभव डावकर, संकेत पवार, दादा टोनगे, पवन चोरवेले, शंतनू पाठक, मधु लोकरे यांनी आरतीसाठी पुढे यायचे. त्यांनी सुद्धा आरतीला या ठिकाणी उपस्थित राहायचे. त्या मंडळाचे एक एक सदस्य आरतीसाठी उपस्थित राहायचे. आमदार साहेब आरती घ्यायची तिथे घेतली वरती घेतली तरी चालेल.